वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि शिक्षक भरतीच्या उमेदवारांसाठी आहे. आता जर समजा तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करताय आणि तुमचा जो टेटचा स्कोअर आहे तर किती स्कोअर असला तर आपलं सिलेक्शन होऊ शकतं या संदर्भात तुम्हाला डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ते सुद्धा कास्टनुसार. प्रत्येक कास्टमध्ये जे उमेदवार येतात तर प्रत्येक कास्टमधल्या उमेदवारांना किती स्कोअर लागेल यानुसार आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता एक प्रकारचा तुम्ही मेरिटच बघू शकता किंवा एक प्रकारचा कट ऑफ स्कोअर तुम्हाला कळणार आहे, जेणेकरून तुम्हाला 100% गॅरंटी येईल की आपण शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार. ठीक आहे, तर तुमच्या कास्टसाठी किती स्कोअर लागणार आहे ती बघायला विसरू नका. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ आहे आत्ताच हाईप करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. आणि हा महिलांसाठी काल स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. खूप सारा चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतोय. तो व्हिडिओ हा आहे आणि अगोदर जो व्हिडिओ बनवला तो हा व्हिडिओ आहे, तो बघायला विसरू नका. ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, ॲक्च्युली तुम्हाला रिझर्वेशन माहीत असेल किंवा आरक्षण माहीत आहे किंवा प्रत्येक कास्टसाठी किती आरक्षण आहे आणि जागा ज्या आहेत आरक्षणानुसार जेवढं रिझर्वेशन आहे त्यानुसार तुम्हाला जागा येतात हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे, आता तुम्हाला तुमच्या कास्टचं आरक्षण तर माहीत आहे. ठीक आहे, आता काय आहे समजा उदाहरणार्थ आपण जर समजा म्हणलं की बस शिक्षक भरतीचा टप्पा एक 12,000 ते 14,000च्या आसपास पदभरतीसाठी झाला तर जेमतेम आकडेवारी धरली आपण, म्हणजे जास्त कमी पण नाही जास्त पण नाही धरली आपण, जेवढी आकडेवारी मिनिमम धरली आपण. ठीक आहे, कमीत कमी 12,000 ते 14,000 जागा तर येऊ शकतात टप्पा एकसाठी. जर एवढ्या जर जागा आल्या तर किती स्कोअर लागेल प्रत्येक कास्टला बघा. जर तुम्ही ओपनमध्ये येत असाल तर त्यावेळेस तुम्हाला स्कोअर बाकीच्यांपेक्षा तर खूप जास्त लागेल किंवा बाकीच्यांपेक्षा जास्तच लागतो नेहमी ओपनवाल्यांना, पण तरी सुद्धा किती स्कोअर लागेल वर्ग 1 ते 5, 6 ते 8 साठी तर तो 135 ते 142च्या आसपास तुमचा स्कोअर असायला पाहिजे. ठीक आहे, आता गोष्ट करूया ओबीसीवाल्यांसाठी. ओबीसीमध्ये कॅन्डिडेट्स खूप सारे आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मीडियम आहे, उर्दू मीडियम, मराठी मीडियम, हिंदी मीडियम, इंग्लिश मीडियम. तर तुम्हाला त्याच्यानुसार स्कोअर कमी जास्त लागेल, 5-10 मार्कचा फरक. पण तरीच सुद्धा तुमचा स्कोअर 126 ते 132च्या आसपास जर असेल तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये तुमची निवड होऊ शकते. ठीक आहे, नंतर तिसरी आहे एससी कास्टसाठी. जर तुमची एससी कास्ट आहे तर एससी कास्टमध्ये मेल आणि फिमेलसाठी, फिमेलला 4-5 मार्क्स कमी लागतात, मेलला 2-4 मार्क्स किंवा 4-5 मार्क्स थोडे शिल्लक लागतात फिमेलपेक्षा. तर तुमचा स्कोअर लागू शकतो 122 ते 124च्या आसपास. 122-124च्या आसपास तुमचा स्कोअर आहे तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता. आता आहे एस टी कास्ट. एस टीमध्ये एस टी पेसा, एस टी नॉन पेसा त्याच्यानुसार तुमचा स्कोअर लागेल. तरी एस टी कास्टसाठी चांगला बेनिफिट असा आहे की एस टी कास्टचा मेरिट खूप कमी राहतो. तर एस टीचा मेरिट राहील 118 ते 120 किंवा 122 पर्यंत. ठीक आहे, एवढा जर तुमचा स्कोअर असला तर तुमचं सिलेक्शन शिक्षक भरतीमध्ये होऊ शकतं. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. यानंतर मी काही गोष्टी अशा सांगणार आहे, या कास्टनुसार मार्क सांगितल्यानंतर मी तुम्हाला काही गोष्टी अशा सांगणार आहे त्याचा फायदा डायरेक्ट तुम्हाला शिक्षक पदभरतीमध्ये होणार आहे आणि ते कोणते कशा प्रकारे होणार आहे ते सुद्धा पुढे सांगणार आहे. ठीक आहे, ते मिस करायला विसरू नका, व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. ठीक आहे, नंतर आहे विजय कास्ट. विजय कास्टसाठी तुमचा स्कोअर लागू शकतो 120 ते 126. म्हणजे जर विजय कास्टमध्ये तुम्ही जर येतात 120-118 पर्यंत तुमचा स्कोअर असेल तर चालते किंवा 126 पर्यंत हार्ड. नंतर जर समजा तुम्ही NTB कास्टमध्ये येतात तर तुमचा स्कोअर 118 ते 124च्या आसपास जर असेल तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये तुमची निवड होऊ शकते. NTC साठी स्कोअर लागू शकतो 120 ते 125 आणि NTD साठी लागू शकतो 124 ते 126. म्हणजे NT प्रवर्ग जे आहेत सर्व प्रवर्ग NTB, NTC, NTD यांचा स्कोअर जेमतेम 118 पासून तर 124-25 पर्यंत किंवा 26 पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, आता गोष्ट करूया EWS कास्टसाठी. EWSला सुद्धा यावर्षी मेरिट किंवा कट ऑफ कमी राहील. तर EWS वाल्यांना किती स्कोअर लागू शकतो 1 ते 5, 6 ते 8 साठी तर 110 ते 115 स्कोअर लागू शकतो. ठीक आहे, आणि याच्यानुसार अजून सुद्धा सांगितलं मी उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम किंवा मराठी मीडियम असेल त्यानुसार स्कोअर कमी जास्त लागेल. नंतर आहे SBC कास्टसाठी लागेल 112 ते 118, यांचा स्कोअर थोडा कमी लागेल. आणि SCBC कास्ट जी आहे यांना मराठा आरक्षण तर त्यांना थोडा स्कोअर जास्त लागेल 122 ते 127च्या आसपास. ठीक आहे, आता गोष्ट करूया की तुम्हाला कोणत्या गोष्टी सांगायच्या मला बघा. जर तुम्ही आरक्षणाचा फायदा घेतला आहे समांतर आरक्षणाचा तर त्यावेळेस मात्र तुम्हाला 90-100 किंवा 110 मार्कवर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. 20-30 मार्कचं तुम्हाला फरक पडणार आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर तुम्ही TT पेपर 1, TT 2 पेपर 2 पास आहात तर 1 ते 5, 1 ते 6 ते 8 साठी तुम्हाला चांगली संधी आहे, त्यावेळेस तुम्ही तिथं प्रयत्न करायला पाहिजे. तिसरी गोष्ट, जर तुमचं DED आहे आणि त्यातल्या तुमचं समजा बाकीच्या मीडियमनुसार मराठी, इंग्लिश आणि हिंदी आणि उर्दू तर त्यानुसार तुमचं जर DED असेल तर तुम्हाला चांगली संधी आहे शिक्षक पदभरतीमध्ये. तुम्हाला स्कोअर थोडा मी जो सांगितला त्याच्यापेक्षा 5-6 मार्क्स तुम्हाला कमी लागतील. नंतर आहे BED जर असेल तुमचं वर्ग 6 ते 8 साठी आणि मॅथ आणि सायन्स असेल तर त्यावेळेस तुम्हाला स्कोअर थोडा अजून कमी लागेल, 5-10 मार्कचा मी जो स्कोअर सांगितला. का तुमच्या कास्टमध्ये जे मार्क्स सांगितले मी तुम्हाला, जर मॅथ आणि सायन्स आहे तुमचं त्याच्यापेक्षा अजून 5 मार्क कमी करायचे. नंतर उर्दू आणि इंग्लिश मीडियम असेल तर तुम्हाला अजून 5-6 मार्क्स कमी करायचे, त्यानुसार तुमचा स्कोअर लागेल. लँग्वेज किंवा
बाकी ऑल सब्जेक्टसाठी तुम्ही जर ट्राय करताय तर त्यावेळेस तुमचा स्कोर जो आहे अजून 4-5 मार्क्सने कमी करायचा आहे. ठीक आहे. आणि आता आहे 9 ते 12साठी. जर तुम्ही 9 ते 12साठी अप्लाय करताय तर त्यावेळेस 140 ते 152 स्कोर तुम्हाला पाहिजे. 140 ते 152 9 ते 10 किंवा 11वी 12वीसाठी. ठीक आहे. आणि जर समजा तुम्ही 6 ते 8साठी अप्लाय करताय किंवा मग 9वी 10वीसाठीच अप्लाय करताय पण तुम्हाला शासकीय आणि खाजगी दोन्हीसाठी प्रयत्न करायचे तर मग 135 138 स्कोर असला तरी सुद्धा तुमची निवड जी आहे होऊ शकते. आणि सगळ्यात शेवटी जर तुमचं आरक्षण आहे 9वी ते 12वीसाठी अप्लाय करताय तर तुमचा स्कोर 120 ते 125 असला तर तुमची निवड होऊ शकते. आता आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांचा स्कोर 110 ते 120च्या आसपास आहे, ज्यांचा स्कोर 110 ते 120च्या आसपास आहे त्यांनी प्रिफरन्सवर जास्त भर द्यायचा आहे, तुमची निवड होऊ शकते. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमचा स्कोर 100च्या आसपास आहे, 100 105 110 तर त्यावेळेस तुम्ही खाजगीला नंतर मग झडपी, मनपा, नपा, आदिवासी विभाग या सगळ्यांना जे आहेत पसंतक्रम द्यावे. तर अशा प्रकारे जे आहे आपण या सर्व गोष्टी बघितल्या आहेत आणि तुम्हाला कळालं आहे आता की कास्टनुसार प्रत्येक कास्टनुसार किती स्कोर लागू शकतो शिक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचं आरक्षण तुम्ही घेतलेलं आहे किंवा मग तुमचा स्कोर जर समजा 100च्या जवळपास आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे तर त्यावेळेस तुम्हाला स्ट्रॅटेजी काय सांगितली मी, आरक्षणाच्या उमेदवारांना जे आहे तुमचा स्कोर 90 80 किंवा 75 किंवा 105 110 जरी असला तरी सुद्धा तुमचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागू शकतो, कारण की तुमच्यासाठी जागा राखीव असतात. आणि जे 100च्या आसपास उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजी काय सांगितली मी, खाजगीला जास्त पसंतक्रम द्या, कारण की खाजगीमध्ये नंबर लागू शकतो. चांगल्या चांगल्या संस्था आहेत तिथे डोनेशन घेत नाही, अशा संस्थांमध्ये जे आहे प्राधान्यक्रम द्या, जेणेकरून तुमचा स्कोर कमी जरी असला तरी सुद्धा निवड होण्याची शक्यता आहे. असं नाही की फक्त तुम्ही खाजगीलाच पसंतक्रम द्यायचे, तुम्ही जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि बाकीच्या आस्थापना आहेत त्यांना सुद्धा पसंतक्रम देऊ शकता. पण काही पसंतक्रम तुम्हाला खाजगीला द्यावे लागेल, कारण की तुमचा स्कोर 100 105 किंवा 110च्या आसपास आहे किंवा 95च्या आसपास आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे D.Ed धारक आहे त्यांनी वर्ग 1 ते 5ला, B.Ed धारक आहे त्यांनी वर्ग 6 ते 8ला स्पेशली, कारण की मॅथ्स आणि सायन्स ज्वाली जे आहेत ते, आणि 9वी ते 12वीचे विद्यार्थी जे आहेत तर त्यांनी ते स्पेशल काळजी घ्यायला पाहिजे की 9वी ते 12वीचा स्कोर जो आहे तुमचा जवळपास 130 प्लस किंवा 132 प्लस जर असला तर त्यावेळेस तुम्ही 9वी ते 12वीसाठी विचार करू शकता. पण तिथे सुद्धा तुम्हाला प्रिफरन्स खूप योग्य पद्धतीने द्यावे लागतील. प्रिफरन्स चांगल्या पद्धतीचे दिले, तुम्ही ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे, ज्या ठिकाणी उमेदवार कमी प्रमाणामध्ये जातात किंवा ज्या ठिकाणी जागा कमी आहे पण कॉम्पिटिशन कमी आहे पण तिथं उमेदवार उपलब्ध होणार नाही, आणि अशा ठिकाणी तुम्हाला तिथं संधी शोधायची की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जागा मिळू शकतात आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला संधी मिळू शकते, तर त्यानुसार तुम्हाला प्रिफरन्स द्यावे लागतील. आणि प्रिफरन्स योग्य पद्धतीने दिले तर तुमची निवड जी आहे शिक्षक पद भरतीमध्ये होऊ शकते. 9 ते 12साठी जास्तीत जास्त कॅन्डिडेटनं विचार करावा, कारण की 9 ते 12ला कसं असतं, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या शाळा थोड्या कमी असतात पण खाजगीच्या आस्थापना किंवा खाजगीच्या शाळा जास्त असतात विदाऊटसाठी आणि विथ इंटरव्ह्यूसाठी. त्याच्यामुळे 9वी ते 12वीसाठी जर तुम्ही विचार करताय तर 9वी ते 12वीसाठी तुम्हाला खाजगीसाठी पसंतीक्रम द्यावे लागतील. पण संस्था योग्य पद्धतीच्या किंवा चांगल्या संस्था ज्या आहेत त्यांनाच पसंतीक्रम द्या, जिथे डोनेशन चालत नाही. आणि विथ इंटरव्ह्यूसाठी जायचं असेल तरी सुद्धा संस्था चांगल्या बघा आणि तिथे कोणकोणत्या प्रकारच्या संस्था आहेत ज्या ओळखीच्या आहेत तुमच्या, त्यांना पसंतीक्रम द्या. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला कळालं असेल की कास्टनुसार किती स्कोर लागणार आहे प्रत्येक उमेदवाराला सिलेक्शनसाठी. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचा अभिप्राय जो कमेंट बॉक्स नक्की सांगा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक अभियोगत धारकापर्यंत. आणि जे फिमेल कॅन्डिडेट्स आहे त्यांनी जे आहे जास्त विचार न करता फक्त तुम्ही जे आहे प्रिफरन्स योग्य पद्धतीने द्या. फिमेल कॅन्डिडेट्सला जास्त वाव असतो किंवा जास्त संधी असते शिक्षक पद भरतीमध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुमचा अभिप्राय नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करा. वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.